नमस्कार, आचार्य अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जी पद्य विभागातला जो महत्त्वाचा घटक आज आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे चित्रकाव्य। काय नाव आहे त्याचं? काव्य तुम्हाला माहिती असेल, काव्य शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, आहे की नाही? काव्य किती प्रकारचं असतं हे कुणाला माहिती आहे? चित्रकाव्य काव्याचे प्रकार किती आहेत हे माहिती का कोणाला तुम्हाला? तर संस्कृत मध्ये काव्यशास्त्रावरती वेगवेगळे ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ आहेत। काव्यमीमांसा आहे, काव्य प्रकाश आहे, वेगवेगळे प्रकारचे ग्रंथ आहेत। त्या ग्रंथांमध्ये काव्याच्या व्याख्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत। कुणी वाक्यम रसात्मकम काव्यम असं म्हणतं, म्हणजे कुणी म्हणतं रमणीय अर्थ प्रतिपादक वाक्यम काव्यम। त्याची म्हणजे ज्या पदामध्ये रमणीय अर्थ, मनाला रमवणारा अर्थ प्रतिपादित होतो त्याला काव्य म्हणतात। किंवा रसात्मक जे काव्य आहे, रसात्मक जी वाक्य असतात त्याला काव्य म्हणतात। काव्य शब्दाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या आहेत, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये। परंतु काव्याचे मुख्य 3 प्रकार आहेत। मी हे याच्यासाठी सांगतोय, हे टायटल तुमच्या लक्षात यावं। काव्याचे मुख्य किती प्रकार आहेत? 3 काव्य लिहून घ्या, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की नेमकं काय प्रकार आहे। काव्याचे पहिला जो प्रमुख प्रकार आहे त्याचं नाव आहे ध्वनी काव्य, त्यालाच उत्तम काव्य म्हणतात, ध्वनी काव्य पहिला प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे गुणीभूत व्यंग काव्य, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आज आपण शिकत आहोत चित्रकाव्य। तर काव्याचे प्रकार किती आहेत? काव्याचे प्रमुख 3 प्रकार आहेत। काव्याची व्याख्या वाटलीस तर लिहून घ्या, वेगवेगळ्या व्याख्या आहेत। रमणीय अर्थ प्रतिपादक वाक्यम काव्यम किंवा वाक्यम रसात्मकम काव्यम, वेगवेगळ्या व्याख्या आहेत। आणि हे जे चित्रकाव्य आहे तुम्हाला पाठ करण्यासाठी, याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगतो, एकदा फक्त टॉपिक लिहून घ्या अशाच पद्धतीने। झाले लिहून सगळ्यांचं? हो सर। आता याला दुसरं नाव उत्तम काव्य, याला मध्यम काव्य आणि याला अवर काव्य म्हणतात। अवर काव्य किंवा अधम काव्य पण म्हणतात, ठीक आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे ध्वनी काव्य आहे ना, ध्वनी काव्य, याच्यामध्ये काय असतं? या ध्वनी काव्यामध्ये त्या शब्दातल्या भावाला जास्त महत्व असतं। शब्दामध्ये जो ध्वनी असतो ना, मी तुम्हाला संस्कृत नाट्यस्तबक शिकवत असताना सांगितलं की शब्द वेगळे असतात आणि त्याच्यातला ध्वनी, त्याच्यातला भाव वेगळा असतो। तो भाव ज्याच्यामध्ये प्रमुख असतो अशा काव्याला ध्वनी काव्य म्हणतात, समजतंय? ज्याच्यामध्ये शब्दापेक्षा त्यातला भाव महत्वाचा असतो त्याला ध्वनी काव्य असं म्हणतात, ठीक आहे ना? दुसरं जे गुणीभूत व्यंग काव्य, याच्यामध्ये पण ध्वनीला महत्व आहे पण एवढं नाही। ध्वनीला महत्व आहे परंतु शब्दाला पण महत्व आहे, ध्वनीला पण महत्व आहे, दोन्हींना समान दर्जा दिलाय। ते गुणीभूत व्यंग, मोठमोठे कवी तुम्ही ऐकत आहात का? वेगवेगळे कवीचे तुम्ही हे ऐका, त्यांचे भाषण वगैरे ऐका किंवा त्यांच्या कविता ऐका, तर त्यांच्या कवितेमध्ये हे शब्द व्यंग येतात। व्यंग म्हणजे काय? बोलतात, सरळ सरळ बोलतात, परंतु ज्याला लागायचं त्याला ते बरोबर लागतं। आपल्याकडे म्हणे लेकी बोले सुने लागे, आहे की नाही? तसं व्यंग असतं काही काहीच्या बोलण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये शब्दाला तर प्रधानता आहेच परंतु त्यांच्या बोलण्यातल्या व्यंगाला जास्त महत्व असतं, आहे ना? इथं भावाला जास्त महत्व आहे, त्या शब्दातला ध्वनी जास्त महत्वाचा आहे। इथं शब्दही प्रधान आहेत आणि त्यातलं व्यंगही प्रधान आहे। आणि इथे जे आहे ना, इथं याच्यामध्ये भाव नाही जास्त किंवा जास्त त्याच्यामध्ये व्यंग पण नसतं, फक्त शब्दांचा खेळ केलेला असतो, समजतंय ना? आपल्या कौशल्याचा वापर करून, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून शब्दाचा खेळ केलेला असतो। उदाहरणार्थ कोडे तुम्ही ऐकले असतील, कोड्यामध्ये काय असतं? शब्दांचा खेळ असतो आणि त्यातून तुम्हाला हे कशासाठी असतं? याच्यातून तुमच्या बुद्धीचा विकास होतो। चित्रकाव्य समजलं तुम्हाला? 3 काव्य वेगवेगळे, ध्वनी काव्य, गुणीभूत व्यंग काव्य आणि चित्रकाव्य। आता चित्रकाव्य थोडंसं पाठ शिकवताना मी तुम्हाला थोडं समजून सांगेन की नेमकं चित्रकाव्यातली विशेषता काय काय। पहा आता,
सुभाषितम नाम म्हणजे सुभाषित म्हणजे सम्यक रूपेण भाषितम. सुभाषित शब्दाची व्याख्या दिली, लक्षात ठेवा. सुभाषित म्हणजे काय? सम्यक रूपेण भाषितम, चांगल्या पद्धतीने जे बोलणे आहे, चांगल्या पद्धतीचं जे बोलणं आहे त्याला काय म्हटलं जातं? सुभाषितम. ठीक आहे ना. चांगल्या पद्धतीच्या उक्ती, चांगल्या पद्धतीचं बोलणं त्याला सुभाषित. सम्यक म्हणजे चांगला. यानंतर संस्कृत सुभाषितानी आदर्श जीवनस्य गुह्यम आख्यानते. संस्कृत जे सुभाषित आहेत ना फार छोटे छोटे असतात, परंतु माणसाच्या जीवनाचं पूर्ण महत्वाचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये दडलेलं असतं. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक सुभाषित आहे, ते जर सुभाषित विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उतरवलं ना त्याला यशस्वी होण्यापासून जगात कुणी अडवू शकत नाही. एकच वाक्य आहे फक्त. काय काय पाहिजे विद्यार्थ्याच्या जीवनात? उत्साह. त्या सुभाषितात सांगितलंय निश्चय, धैर्य आणि तत्त कर्म प्रवर्तनात. म्हणजे त्याचा पण अर्थ सांगतो. तत्त कर्म प्रवर्तनात म्हणजे सुभाषित मध्ये माणसाच्या जीवनाचं गुह्य कसं लपलेलं असतं ते सांगतो. किती गोष्टी झाल्यात? 4 गोष्टी झाल्या. किती 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 झाल्यात? 4. जर विद्यार्थ्याला यशापर्यंत पोहोचायचं असेल तर सगळ्यात अगोदर त्याच्याकडे काय पाहिजे? इकडे लक्षात घ्या, ज्या माणसाकडे उत्साह आहे ना तो माणूस कोणतंही काम आनंदाने करत असतो. साधा रस्त्यावर काम करणारा कामगार असू द्या, म्हणजे तो सुद्धा कधी कधी एखादा त्याच्यात असा असतो की तो उत्साही असतो, तो उत्साहाने काम करत असतो. आणि काही काही माणसं एसीच्या हॉलमध्ये बसून काम करतात पण चेहरा असा रडका असतो, म्हणजे कामावर प्रसन्न नसतात. म्हणून सगळ्यात अगोदर जीवनामध्ये काय पाहिजे? उत्साह. दुसरी गोष्ट, कुठल्याही कामाचा नुसता उत्साह असून जमत नाही, काहीतरी ठरवलं पाहिजे. तुम्ही जीवनामध्ये ध्येय पक्क करणं, याचं नाव काय आहे? काही काही माणसं उत्साही असतात, काही करतात, थोडे दिवस हे करतात, थोडे दिवस ते करतात आणि एक कुठलंही ते व्यवस्थित करत नाही. मला सांगा, इथे एक खड्डा केला, इथे एक खड्डा केला, तिथे एक खड्डा केला, पाणी लागेल का? 10 ठिकाणी खड्डे केल्यावर पाणी लागेल का? त्यापेक्षा एकाच जागेवर तुम्ही करत राहिलात तर एक ना एक दिवस पाणी लागल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात निश्चय. तिसरी गोष्ट धैर्य, पेशन्स म्हणतो आपण त्याला. कुठल्याही कामामध्ये तुम्ही ज्यावेळेस पडता, कुठलंही काम ज्यावेळेस सुरू करता त्यावेळेस तुम्हाला अडचणी ह्या येणारच, दुःख येणारच. परंतु त्या दुःखाला घाबरून जर तुम्ही पळून जायला लागलात, तुम्ही जर मार्ग चेंज करायला लागलात तर तुमच्या जीवनामध्ये काही मिळणार नाही. त्याच्यासाठी धैर्य पाहिजे, पेशन्स पाहिजे. ते आलेलं दुःख सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. धैर्य. आणि तत्त कर्म प्रवर्तनात म्हणजे काय? तुम्हाला व्हायचे IAS आणि तुम्ही पुस्तकं डॉक्टरचे वाचतात, चालेल का? किंवा जर तुम्हाला डॉक्टर व्हायचे आणि तुम्ही पुराणातल्या गोष्टी वाचायला लागले किंवा कादंबऱ्या वाचायला लागले, चालेल का? तत्त कर्म प्रवर्तनात जे तुम्ही टार्गेट निवडलंय त्याच विषयाचा तुम्ही अभ्यास करा, त्याच्या संबंधी जे जे करायचे ते, इतर काही करू नका. याला काय म्हणतात? तत्त कर्म प्रवर्तनात. आता ही एकच ओळ आहे, पण या ओळीने तुम्हाला किती शिकवलं? ओळ किती आहे? एकच ओळ आहे, परंतु या ओळीचा जर जीवनात अवलंब केला तर आपलं जीवन सुखकर होईल. आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी आणि जे आपल्याला पाहिजे ते प्राप्त होईल. समजलं? मग यांनी काय सांगितलंय? संस्कृत सुभाषितानी आदर्श जीवनस्य गुह्यम आख्यानते. संस्कृत सुभाषित ही आदर्श जीवनाचं गुह्य सांगतात. समजलं? यानंतर वैशिष्ट्यपूर्ण आणि सुभाषितानी संस्कृत भाषा या सौंदर्य स्थानाने खलु. खलु म्हणजे निश्चित. निश्चितच काही काही वैशिष्ट्यपूर्ण सुभाषित असतात जी संस्कृत साहित्याची शोभा वाढवतात. काय करतात? संस्कृत साहित्याची शोभा. ओके, पुढे पहा. बुद्धी विकासकानी सुभाषितानी नाम चित्रकाव्याने. चित्रकाव्य म्हणजे काय? बुद्धीला चालना देणारी जी काव्य आहेत त्याला काय म्हटलं जातं? चित्रकाव्य. ज्याच्यामध्ये ध्वनीपेक्षा, व्यंगापेक्षा काय प्रधान असतं? चित्र नाही, शब्दांचा खेळ असतो. म्हणजे कधी कधी त्या शब्दाचंच उत्तर दडलेलं असतं, कधी कधी एका शब्दापासून श्लोक तयार केलेला असतो. असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला काय म्हटलं जातं? चित्रकाव्य. आता पुढे पहा. तानी रंजकानी अपि संती. आणि ती चित्रकाव्य ही मनोरंजक पण असतात, म्हणजे माणसाला रमवणारी पण असतात. अस्मिन चित्रकाव्ये अंतर आलाप. आता हे जे प्रकार आहेत ना चित्रकाव्य ते पहा.
चित्रकाव्यातला पहिला प्रकार हे लिहिले का तुम्ही, हे महत्वाचं होतं. म्हणजे तुमच्यासाठी एक परीक्षेत काय येणार नाही, पण तुमच्यासाठी महत्वाचं होतं. चित्रकाव्यामध्ये त्याने पहिलं सांगितलं अंतरालाप. अंतरालाप, अंतरालाप म्हणजे काय? अंतरालाप म्हणजे एक श्लोक दिलेला आहे, त्या श्लोकात काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहेत. समजते? अंतरालाप कशाला म्हणतात? प्रश्नातच जिथे उत्तर दडलेली असतात, अंतर आलाप म्हणजे ज्याच्या आतच तुम्हाला त्याचे उत्तर सापडते. ठीक आहे ना, त्याला काय म्हटलं जातं? अंतरालाप. आता यानंतर आहे अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे काय? एकाला बोलायचं ते दुसऱ्याला लागणार. मी व्यंग सांगितलं ना तुम्हाला, काही काही चित्रकाव्यामध्ये असतात व्यंग पण. आता यानंतर आहे हास्योक्ती. काही काही मध्ये विनोद असतात, काही काही कविता असतात ना त्याच्यामध्ये विनोद असतात. काही काही कर्तृकृप्त पहेलिका. प्रहेलिका म्हणजे कोड. प्रहेलिका म्हणजे काय? कोड ऐकलेत ना तुम्ही जुन्या काळामध्ये लहानपणी, तुमच्या आजीने वगैरे कोणीतरी सांगितले असतील मित्राने. तर ते कोड आहे ज्याच्यामध्ये कर्ता लपलेला आहे. म्हणजे एक श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये हा श्लोक नेमका कोणाविषयी आहे ते आपल्याला वाचून पहिल्यांदा कळत नाही. मग व्यवस्थित जर लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येतं का, अरे हा या श्लोकाचा कर्ता आहे किंवा हा श्लोक याच्यावरती आधारित आहे. कळालं? समस्यापूर्ती. आता जुन्या काळामध्ये आहे ना असे हे टाकले जायचे, म्हणजे प्रश्न दिले जायचे, समस्या दिल्या जायच्या. राजाचे दरबार भरायचे, मोठमोठे विद्वान कवी असायचे आणि विशेष करून भोजराजाच्या मध्ये जरा जास्त व्हायचे. आणि त्यातला एक प्रसंग इथे आलेला आहे. तर ते काय करायचे, असा एक समस्या द्यायची, एखादा अर्धा तुकडा लिहून द्यायचे आणि सांगायचे हा श्लोक जो पूर्ण करेल त्याला बक्षीस मिळेल. एक तुकडा लिहायचे कोणता बी, ज्याला काहीच अर्थ नाही, परंतु त्या श्लोकाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी मागच्या पुढच्या जो ओळी टाकेल त्याला बक्षीस दिलं जायचं. याला काय म्हणायचे? समस्या पूर्ती. कळालं का? यानंतर आहे वाकवाक्यम. वाकवाक्यमचे उदाहरण पण आहे. वाकवाक्यम म्हणजे भांडणासारखं असतं, एकमेकांना टिंगलात्मक बोलणं. ठीक आहे ना. आता पहिला जो उदाहरण आहे ते अंतरालापाचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? पहिल्यांदा अंतर आलापाचं उदाहरण. अंतरालाप म्हणजे काय? ज्याचं उत्तर त्या प्रश्नातच दडलेलं आहे त्याला अंतर आलाप असं म्हणतात. पहिल्यांदा पहा, काही चित्र दिलेत, हा ना, काही चित्र दिलेत आणि खाली आर्या नावाचं वृत्त आहे आणि त्याच्यामध्ये एक श्लोक आहे. पहिलं जे ओळ आहे ते कम सम जघान. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला पाठीमागे मी लीट लकार शिकवलाय, आठवतो का? बभूव बभूवतुहु बभूव. आठवतंय ना? जगाम जगमतुहु जगमुहु. तसं हन हंती नावाचा धातू आहे, त्याच्यापासून जघान रूप तयार होतं. काय रूप तयार होतं? जघान या शब्दाचा अर्थ आहे मारलं. काय अर्थ आहे? आणि सम उपसर्ग लागला म्हणजे चांगल्या पद्धतीने मारलं. हा, समजलं ना? सम उपसर्ग लागला. कम संजघान कृष्ण. आता याचा जर अर्थ पाहिला, इथं पहिल्यांदा प्रश्न निर्माण होतो. पहिल्यांदा काय निर्माण होतो? प्रश्न. कम म्हणजे काय? कुणाला? कुणाला? संजघान म्हणजे मारता झाला किंवा मारलं. कुणी? कृष्णाने. कृष्णाने कुणाला मारलं? कुणाला मारलं? हा, मग बघा प्रश्न इथं विचारलाय आणि याच प्रश्नामध्ये त्याने उत्तर दिलंय. फक्त हे दोन शब्द आहेत ना, हे एकत्र करायचे. कंसम कंसम जघान. जघान म्हणजे पण मारलं आणि संजघान म्हणजे पण, याला म्हणतात चित्रकाव्य. मनाला रमवतात की नाही हे काव्य? कंसम जघान कृष्ण. कृष्णाने कुणाला मारलं? त्याचं उत्तर मिळालं. आणि इतके गोड गोड काव्य आहे तुम्हाला सांगतो. दक्षिण भारतामध्ये एक व्यंकट अध्वरी नावाचे कवी होऊन गेले. त्यांनी एक असा ग्रंथ लिहिलाय, जगातले त्याला आश्चर्य मानतात. राघव यादवी नावाचा ग्रंथ आहे. इकडे पहा, चित्रकाव्य काय असतं ते सांगतो. राघव यादवी नावाचा ग्रंथ आहे. इथून गेल्याच्या नंतर सर्च करा, तुम्हाला कुठेतरी सापडून जाईल. त्या ग्रंथामध्ये जर आपण असे श्लोक वाचत गेलो, त्याच्यामध्ये मला वाटतं 100 का काय जवळपास श्लोक आहे. ते जर श्लोक तुम्ही असे वाचत गेलात तर रामायण आहे, म्हणजे रामकथा आहे. आणि ते जर खालून उलटे वाचत आलात तर कृष्ण कथा आहे. त्या ग्रंथाचं नावच काय आहे? राघव यादवीय. काय नाव आहे?
त्याचं नावच आहे, इथून गेल्यावर सर्च करा जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर. राघव म्हणजे राम आणि यादव म्हणजे कृष्ण. जर असं वाचत गेलात तर रामचरित्र होतं, आणि तेच जर श्लोक उलटे करून तुम्ही खालून वाचत आलात तर त्याचं कृष्णचरित्र होतं. याला म्हणतात चित्रकाव्य. समजलं? काही काही कवींनी फक्त एका श्लोकावरती श्लोक तयार केले. जसं की माघ नावाचा कवी आहे, माघ नावाच्या कवीने शिशुपाल वध लिहिलं. शिशुपाल वध नावाचं काव्य महाभारतावर आधारित आहे, माहिती ना. तर त्या काव्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त चित्रकाव्याचा वापर केला. चित्रकाव्य म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. गोमूत्रबंध आहे, असं रस्त्याने गाय चालल्याच्या नंतर असे तिची लघवी अशी पडते ना वाकडे तिकडे, तर तशा पद्धतीची श्लोक रचना केली. इथला एक श्लोक, इथलं एक अक्षर, इथलं एक अक्षर, इथलं एक अक्षर निवडलं की खालचा श्लोक तयार होतो. काही काही ठिकाणी असा एक श्लोक दिलाय, हा झाला पहिली ओळ, आणि हा श्लोक उलटा केला त्याची झाली दुसरी ओळ. संस्कृत साहित्यातली वैभव सांगतोय, संस्कृत साहित्याची ऐश्वर्य मी तुमच्या समोर प्रगट करतोय. अशा पद्धतीचे वेगवेगळे. आणि एक श्लोक तर असा आहे, नुसतं एकच अक्षर फक्त द पासून त्यांनी पूर्ण श्लोक तयार केला. द दादू दे दादू असा काहीतरी एक श्लोक आहे. म्हणजे फक्त द, आणि त्याला अर्थपूर्ण, असं नाही काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं, त्याला अर्थ पण दडलेला आहे. अशा पद्धतीचे काव्य त्या काळामध्ये केले जायचे. एवढी विद्वान लोक होती. त्याला काय म्हटलं जातं, या काव्याला काय म्हटलं जातं, चित्रकाव्य. आता पहिल्यांदा तुम्हाला झलक कळाली की कसं याच्यामध्ये उत्तर सापडतात आपल्याला. संस्कृत भाषेची विशेषता आहे, त्याच्याकडे शब्द भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला कसंही फिरवू शकता, ऐक नाही. आता जर तुम्ही मला सांगा, सूर्य शब्द आहे, सूर्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, सनला प्रतिशब्द सांगा एखादा इंग्लिश मध्ये. इंग्लिश मध्ये त्याचा समानार्थक शब्द सांगा, सांगू शकता कोणी इथं बसलेले पैकी? 82 शब्द आहेत संस्कृतमध्ये सूर्यासाठी. किती येतं? 82 शब्द. त्यातले तुम्हाला 10-5 माहिती बी असतील. रवी, सूर्य, भास्कर, दिवाकर, दिनकर, आहे की नाही, भानू, माहितीत का नाही. म्हणजे समृद्ध भाषा आहे संस्कृत. ठीक आहे ना, समजतंय का? संस्कृतचं वैशिष्ट्य तुमच्या समोर सांगतोय. का शीतल वाहिनी गंगा. दुसरी समस्या, दुसरा प्रश्न काय आहे, का म्हणजे तुम्हाला माहिती आहे, का म्हणजे कोणती. कह जर असतं तर कोणता. का हे पुल्लिंगीसाठी, स्त्रीलिंगीसाठी. आणि कह कौके ते पाठ करा सर्वनामा. तर काय, का शीतल वाहिनी गंगा म्हणजे जिचा शीतल प्रवाह आहे अशी गंगा कोणती आहे. जिचा प्रवाह शीतल आहे अशी गंगा कोणती आहे. हा झाला प्रश्न. काय, अशी गंगा कोणती आहे की जिचा एकदम शीतल प्रवाह आहे. अशी गंगा कोणती आहे, गंगा जिचा प्रवाह शीतल आहे. मग त्याचं उत्तर सुद्धा याच श्लोकामध्ये फक्त काशीतल वाहिनी एक करा. काशी माहितीये तुम्हाला, काशी वाराणसी. काशी वाराणसीतली जी वाहणारी गंगा आहे ती खरी गंगा आहे, ती शीतल वाहिनी गंगा आहे की नाही, तिचा शीतल प्रवाह आहे. प्रश्नही त्यातच आहे आणि उत्तरही त्यातच आहे. समजलेत दोन तुम्हाला, समजलेत का? आणि पाठ करायचे, त्याच्यामुळं अर्थ समजून घ्या, लवकर पाठ होईल, आहे की नाही. पहिलं काय आहे, कम संजगान कृष्ण, फक्त लक्षात ठेवायचंय, कुठं अंतर द्यायचं, कम संजगान कृष्ण. त्यानंतर आहे का शीतल वाहिनी गंगा. तिसरं आहे के. के म्हणजे कोण, कह कऊ के, कह कऊ के, आहे की नाही. के दार पोषणे, दारा या शब्दाचा अर्थ होतो पत्नी. दारा म्हणजे काय, पत्नी. आणि पत्नीच्या संबंधाने सगळं कुटुंब येतं, म्हणून दार पोषण रता या शब्दाचा अर्थ आहे आपल्या कुटुंबाला पोचण्यामध्ये कोण रमलेलं आहे, घडून गेलेलं कोण आहे. तिथं चित्र दिलंय, त्या चित्रानुसार प्रश्न आहेत. ते चित्र दिलंय का, के दार पोषणे रताहा, दार पोषण रताहा म्हणजे कोण असे आहेत जी कुटुंबाचं पोषण करण्यामध्ये रमलेली आहेत. आता याला सुद्धा प्रश्नाला उत्तर कुठे सापडणार आहे आपल्याला, याच्यातच. केदार म्हणजे शेतकरी, शेतीची मशागत करणारा, ठीक आहे ना, शेतीची मशागत करणारा
जसा शेतीमध्ये रमलेला आहे तसाच तो कुटुंबामध्ये सुद्धा, जसं शेतीला खत घालण्यामध्ये, शेतीला वाढवण्यामध्ये, धनधान्य वाढवण्यामध्ये जसा रमलाय तसाच तो कुटुंबाच्या पोषणामध्ये सुद्धा रमलेला आहे. मग केदार एकत्र करायचं झालं. त्यानंतर आहे कम बलवंतम न बाधते शीतम, म्हणजे असा कोण बलवान माणूस आहे, कम बलवंतम न बाधते शीतम, असा कोण बलवान माणूस आहे की ज्याला, सांगा लवकर, न बाधते शीतम म्हणजे थंडी वाजत नाही, थंडीचा त्रास होत, थंडी सुरू झाली ना आता, आहे की नाही, उठू वाटतं का सकाळी, अजिबात उठू वाटत नाही. मग असा कोण बलवान आहे या जगामध्ये की ज्याला थंडीची अजिबात त्रास होत नाही, थंडी वाजतच नाही. हा, आता मग याचं उत्तर तुम्हाला असं देते, कंबलवंतम. कंबल या शब्दाचा अर्थ आहे कांबळी. कांबळी माहिती का, मेंढीच्या लोकरापासून बनवली जाते ती, आहे की नाही, घोंगडी, कांबळी, त्याला वेगवेगळे शब्द आहेत. संस्कृतमध्ये त्याला कंबल म्हणतात, आहे ना. अजून पण हिंदीमध्ये शब्द आहे ना, तोच संस्कृत मधूनच आलेला. कंबलवंत म्हणजे ज्याने अंगावर घोंगडी पांघरली त्याला थंडी वाजत नाही. प्रश्न काय होता, कोण असा बलवान आहे की ज्याला थंडी वाजत नाही, तर ज्याच्याकडे कंबळ आहे, ज्याच्याकडे घोंगडी आहे त्याला थंडी वाजत. समजले उत्तर. आता अंतराला उदाहरण समजलेत का सगळे, कुणाला काही शंका? यानंतर पाठ करा, ठीक आहे. यानंतर आहे शार्दूल विक्रीडित छंद वृत्तामध्ये एक अन्योक्ती आहे. अन्योक्ती म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, लेकी बोले सुने लागे, आहे का नाही. म्हणजे मुलीला जर समजा, सुनेला जर समजावून सांगायचं असतं तर डायरेक्ट सुनेला बोलत नाही सासू, नवीन आलेली असते ना घरामध्ये, डायरेक्ट तिला रागवता येत नाही, मग आपल्या मुलीवर रागवते. मग ते बरोबर सुनेच्या लक्षात येतं की तिला रागवत नाही तर आपल्याला, आपल्यासाठी रागवू नाही. समजतंय का? त्याला काय म्हटलं जातं, एकाला बोलणं आणि दुसऱ्याला लागणं. समजलं. आता याच्यामध्ये ना फार शिकण्यासारखं आहे. हे जे काव्य आहे ना, माणसं कुणापुढे पण हात पसरवतात, आहे की नाही, कुणाकडे पण मागतात. तर इथं त्यांनी असं सांगितलंय, जो देणारा आहे त्याच्याच पुढे हात पसरा, कुणाही पुढे भीक मागत बसू नका. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण कसं दिलंय तर पहा. रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयताम, म्हणजे हे चातक नावाचा एक पक्षी आहे. त्याची विशेषता, त्याची खासियत अशी आहे की फक्त ढगातलं जे पाणी पडतं, पावसाचं जे पाणी आहे तेच पितो, जमिनीवरच्या पाण्याला तोंड लावत नाही. अशी एक साहित्यिक कल्पना आहे. आता ते खरं कुणी पाहिलं जाऊन नाही, ठीक आहे ना. पण रे रे चातक सावधान मनसा, थोडस मनामध्ये सावधानता ठेव आणि क्षणभर माझं ऐक. कुणाचं ऐक? माझं ऐक, कवी म्हणतोय. आणि हे चातक म्हणजे कोण? चातक या शब्दाचा अर्थ आहे स्वाभिमानी माणसं. स्वाभिमानी माणसांना उद्देशून तो बोलतोय, स्वाभिमानी माणसांनो थोडस माझ्याकडे लक्ष द्या, थोडस सावधान व्हा, कुणा पुढे हात पसरू नका. समजतंय का? रे रे चातक सावधान मनसा, मित्र, तू माझा मित्र आहेस म्हणून तुला सांगतो, कुणी कुणाला सांगायला मोकळं नाही. एक क्षणभर ऐक, क्षणम श्रूयताम, माझं एक क्षणभर काय कर तू ऐक, माझ्याकडे लक्ष दे. अंबोदा, अंबोदा या शब्दाचा अर्थ आहे अंबोदा. अंब म्हणजे पाणी, अंब म्हणजे काय, आणि पाणी जे देतात त्यांना काय म्हटलं जातं? अंबदा, ढग. ठीक आहे ना. आपण हे कोणता येईल, समास कोणता येईल इथं? अंबम ददाती, अंबोदा, द्वंद्व, उपपत्तक विभक्ती, उपपत्तक पुरुष समास, ज्याच्यामध्ये शेवटी धातूचा अंश आहे. अंबम ददाती म्हणजे पाणी जो देतो त्याला कोण असतो? ढग असतो. अंबोदा बहव अपि संती म्हणजे ढग तर अनेक आहेत, आहे की नाही. आता पहा तुम्ही, अकाळी काही ढग येतात, आता गरजतात ते पण बरसत, काही ढग नुसतं गरजतात, बरसत नाही. तर तो त्याला समजून सांगतोय स्वाभिमानी माणसाला की आकाशामध्ये अनेक ढग येतात, आहे की नाही. अंबोदा बहवो अपि, बहवह म्हणजे खूप सारे, खूप सारे सुद्धा ढग येतात. परंतु सर्वेपि न एतादृशा, सगळी एकसारखी नसतात.
सगळी एकसारखी नसतात. तसं केचित वृष्टीधीर आर्द्रयंती काय करतात ते, काही काही ढग असे असतात जी संपूर्ण सृष्टीला वृष्टीने, वृष्टी म्हणजे काय, पाऊस, पावसाने भिजवून टाकतात. आर्द्रयंती म्हणजे ओलं करणे किंवा भिजवणे. आर्द्रयंती म्हणजे काय, तुम्ही विज्ञानमध्ये शब्द ऐकला असेल आर्द्रता, ओलावा, ठीक आहे. आर्द्रयंती म्हणजे काय, भिजवतात. कोण भिजवतात, अंबोधा भिजवतात, ढग भिजवतात. कुणाला, संपूर्ण सृष्टीला. काही काही ढग असे असतात जे संपूर्ण सृष्टीला भिजवतात, ठीक आहे ना. परंतु काही काही ढग असे सुद्धा असतात गर्जंती केचित वृथा, काही काही नुसते आवाज करतात, गडगड गडगड वाजतात ना ढग, परंतु पावसाचा एक थेंब पण पडत नाही. मग आता थोडस समजून घ्या, पुन्हा एकदा सांगतो. चातकाच्या निमित्ताने स्वाभिमान माणसाला केलेला हा उद्देश आहे. ते सांगतायत की थोडस, जे या जगामध्ये अनेक व्यक्ती आहेत जी तुम्हाला म्हणतील आम्ही तुम्हाला योग्य वेळेला मदत करू, योग्य वेळेला मदत करू, पण त्यांच्या समोर हात पसरू नका. कारण सगळीच माणसं या जगामध्ये देणारी, काही काही नुसतं म्हणतील तुम्हाला आम्ही देऊ, तुम्हाला आश्वासनावर ठेवतात. आणि अशा आहेत का नाही, राजकारणात तर जरा जास्तच आहे की नाही. राजकारणी लोकांमध्ये जरा जास्त आहेत, आम्ही तुमच्या गावाचं कल्याण करू. आणि एकदा का त्यांचं निवडून आले की ते जातात मुंबईला आणि आपण राहतो औरंगाबादला. कल्याण आपल्या दोघांच्या मध्ये, मुंबईच्या औरंगाबादच्या मध्ये कल्याण. मग आता समजून घ्या, त्यांना काय म्हणायचंय, ढग आकाशामध्ये अनेक येतात पण सगळे ढग पाणी देत. मग सगळ्याकडे वरतून करून पाहू, सगळ्या पुढे आपला हात पसरू नका. समजून घ्या फक्त श्लोक आणि तुम्हाला पाठ करायचा. केचित वृष्टीभीर आर्द्रयंती, वृष्टीभी पाण्याने, तृतीया विभक्ती, तृतीया बहुवचन, वृष्टीभी आर्द्रयंती वसुधाम, वसुधाम म्हणजे पृथ्वीला, वसुधाम म्हणजे काय, पृथ्वीला. पृथ्वीला समजते का. आणि आता पुढे पहा, केचित वृथा गर्जंती म्हणजे व्यर्थ गरजतात. वृथा म्हणजे काय, व्यर्थ, विनाकारण गरजतात. यम यम पश्यसी तस्य पुरतो मा ब्रूहि दीनम वच, म्हणजे तू ज्याला ज्याला पाहशील त्याच्या पुढे दीनवाने बोलू नकोस. म्हणजे दरिद्री माणसासारखं मागत बसू नकोस. कुणाला उपदेश केलाय, स्वाभिमानी माणसाला. निमित्त कशाचं आहे, चातक. याला म्हणतात अन्योक्ती. याच्यात असं वाटतंय की कुणीतरी कवी बसलाय आणि तो चातक पक्षी त्याला समोर दिसलाय आणि तो त्या ढगाकडे वरतून करून पाहतोय आणि कवी त्याला समजावून सांगतोय. परंतु ही फक्त एक निमित्त आहे. कुणाचं निमित्त आहे, चातक पक्षाचं निमित्त आहे. त्या कवीने त्या चातक पक्षाला उद्देशून स्वाभिमानी माणसाला काय केलाय, उपदेश केलाय. कळालं. याला म्हणतात अन्य उक्ती. एकाला बोलणं आणि त्याचा अर्थ दुसऱ्याला लागणं. समजतंय का. आता याच्यामध्ये हास्योक्ती आहे. आता सध्या आहे ना कोरोनाचा काळ आहे का नाही, आणि तुम्हाला माहिती आहे कित्येक डॉक्टर लोकांनी या कोरोना काळाचा फायदा घेतला का नाही. डॉक्टरांनी सुरुवातीला तर काही घटना अशा आल्या, व्हिडिओ रेकॉर्डिंगचे, की डॉक्टरांनी शासनाचा पैसा मिळावा याच्यासाठी आलेले पेशंट स्वतःहून मारले. झाल्यात का नाही अशा घटना, रेकॉर्डिंग सुद्धा त्याचे उपलब्ध आहेत. मग असे काही जे भ्रष्टाचारी डॉक्टर आहेत ना, त्यांच्यावरती ही केलेली व्यंग आहे, त्यांच्यावरती एक टीका केलेली आहे आणि एक व्यंगात्मक पद्धतीने बोललेलं आहे. कसं बोललंय ते पहा. हे वैद्यराज, वैद्यराज म्हणजे काय, डॉक्टरातला राजा, म्हणजे सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहे की नाही. हे वैद्यराज, नमस्तुभ्यम, तुला मी नमस्कार करतो. ठीक आहे ना, तुला मी तुभ्यम नमः, मी तुला नमस्कार करतो. का नमस्कार करतो, तू यमराजाचा सख्खा भाऊ आहेस. सहोदर या शब्दाचा अर्थ काय आहे, एकाच उदरातून जन्माला आलेले दोघे जण. सहोदर म्हणजे भाऊ. काय सहोदर म्हणजे काय, भाऊ. तू यमाचा सख्खा भाऊ आहेस. कुणाला म्हणतोय, कवी कुणाशी बोलतोय, डॉक्टराशी बोलतोय. हे वैद्यराज एक तर पहिल्यांदा नमस्कार केलाय, तो भ्रष्टाचारी डॉक्टर, त्याला याने काय केलाय, नमस्कार केलाय. आणि त्याला म्हणतो, हे वैद्यराज, तुम्ही वैद्याचे राजे आहात, सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहात, आणि तुम्ही कोण आहात, यमराजाचे सख्खे भाऊ आहात. याला म्हणतात खिल्ली उडवणं. तोंडावर, त्याच्या तोंडावर
यमराज सहोदर, यमराजाचे सख्खे भाऊ. आता यम काय करत असतो? आता जो प्राण हिरवून घेणार आहे त्याचा भाऊ काय करणार आहे? मग टीका आहे की नाही याच्यामध्ये? आणि मग पहा आता, यमस्तु हरती प्राणान त्वं तु प्राणान धनानीच. आता याच्यामध्ये अजून त्याने त्याच्यावर कसे बॉम्ब फेकलेत ते पहा. तो म्हणतो यमराज फक्त प्राण घेऊन जातो माणसाचे. यमराज काय घेऊन जातो? यम आला आणि तुमचं घर घेऊन गेला. असं झालंय कधी? तुमच्या बँकेतलं व्याज घेऊन गेला तुमच्यासोबत, असं झालंय का? नाही. यम काय करतो? फक्त प्राण हिरवून घेतो, फक्त प्राणच घेतो. परंतु हे वैद्यराज तुम्ही असे आहात, तुम्ही एखाद्याचा प्राण तर घेताच, परंतु त्याच्याबरोबर त्याचा पैसा पण घेतात. काही काहींना गरीबावर अशी वेळ आली, घर विकावं लागलं पण शरीर वाचवावं लागलं. आली की नाही अशी वेळ? काहींना जमिनी विकावं लागल्या. म्हणजे तो फक्त प्राण हिरवून घेतो, तुम्ही तर पैसाही हिरवून घेतात आणि प्राण पण हिरवून घेतात. ठीक आहे ना? याला म्हणतात हास्यवृत्ती. समजलं का? आणि ही समाजातल्या काही विकृत घटकावर केलेली टीका आहे. काही जे भ्रष्टाचारी लोक असतात, आणि असं नाही फक्त डॉक्टरी पेशात आहेत, प्रत्येक क्षेत्रात. व्यापारात गेलात तिथे व्यापारी भ्रष्टाचार करणार, राजकारणी असेल तिथं काही जण करणार, साधू असतील त्याच्यात पण काही असतात. म्हणजे जिथं जिथं माणूस आहे तिथं तिथं चांगले आणि वाईट दोन्ही प्रकार, दोन्ही वर्ग आहेत. मग त्या वाईट वर्गावर केलेली ही टीका टिप्पणी आहे. समजलं? याला म्हणतात हास्यवृत्ती. आता यानंतर कर्तृवृत्ता पहिली काय? कर्तृवृत्ता म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कर्ता लपलेला आहे. तिसरी जी हे आहे ना, कितवं आहे आपलं? चौथं आहे का? चौथं आहे. कर्तृवृत्ता. कर्तृगुप्ता म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ता लपलेला आहे. आता श्लोक व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ता सापडतो का ते पहा. राक्षसेभ्य सुताम हृत्वा. राक्षसेभ्य म्हणजे काय? कितवी विभक्ती आहे? पंचमी. राक्षसापासून. आता आपल्या पहिल्यांदा असा अर्थ करतो, राक्षसेभ्य म्हणजे राक्षसापासून, सुताम हृत्वा. सुताम म्हणजे कन्येला, मुलीला. मुलीला हिरावून, मुलीला चोरून किंवा हिरावून. जनकस्य पुरीम येऊ म्हणजे जनकाच्या पुरीला गेला. आता हे सरळ अर्थ सांगतोय. सुरुवातीला जो अर्थ निघतोय तो, सुरुवातीला काय अर्थ निघालाय? राक्षसापासून मुलीला हिरवून घेतलं आणि जनकाच्या पुरीला गेलो. असं झालंय का कुठं? असं कधी रामायणामध्ये राक्षसाकडून कन्येला हिरवलंय का? नाही, पण सीता तिथे होती. राक्षसाकडून कन्येला हिरवून जनकाच्या पुरीला नेलं असं कुणी, असं कथा आहे का? कथा कशी आहे? हा, रामाच्या झोपडीतून सीतेला उचलून रावणाच्या लंकेला गेला, अशी कथा आहे. परंतु ह्या कथेमध्ये कसं दिलंय त्यांनी? राक्षसेभ्य सुताम हृत्वा जनकस्य पुरीम येऊ. मग आपल्या समोर समस्या निर्माण होते की नेमकं याच्यात कर्ता कोण आहे? कुणी केलं हे जे कार्य केलं ते कुणी केलं? मग या छोट्या छोट्या शब्दांकडे लक्ष दिलं तर आपल्याला त्याचं उत्तर येतं. इथं पहिली जे राक्षसेभ्यच तुम्ही पंचमी सांगितली ना, तिथे थोडासा गोंधळ झाला आपला. आपण घेतली पंचमी, परंतु कवीने जी इथं योजना केली, तिथं योजना केलेली आहे षष्ठी तत्पुरुष समासाची. कोणती? राक्षसानाम इभ्य. इभ्य म्हणजे राजा. इभ्य म्हणजे काय? राजा. राक्षसानाम, राक्षसांचा. राक्षसानाम म्हणजे काय? राक्षसांचा. आणि इभ्य म्हणजे काय? आता मला सांगा, राक्षसाचा राजा कोण होता? कोण होता? रावण. आजकाल एक पुस्तक पण आलंय, रावण राजा राक्षसांचा. ठीक आहे ना? आलंय ना? नाव ऐकलं असेल तुम्ही. राक्षसानाम इभ्य, राक्षसांचा राजा. तो राजा तो काय करतो? ते शब्द मागे पुढे करावा. जनकस्य सुताम हृत्वा, जनकाच्या मुलीला चोरून हिरावून. आता समजले का? जनकस्य म्हणजे जनकाची, सुताम म्हणजे कन्या. कोण? सीता. तिला हृत्वा म्हणजे तिला उचलून किंवा त्याला हिरावून. कुणी घेतलं? राक्षसेभ्य. आणि कुठे गेला? पुरीम येऊ, त्याच्या नगरामध्ये गेला. पुरी म्हणजे काय? त्याचं शहर. राक्षसाचं शहर. मग याच्यामध्ये कर्ता सुरुवातीला आपल्याला सापडला होता का? नाही. सुरुवातीला वाटलं काहीतरी लिहिलंय, याच्यामध्ये काही तारतम्य नाही, काही अर्थ नाही. ठीक आहे ना? मग नंतर ज्यावेळेस आपण बारीक बारीक शब्दांकडे लक्ष दिलं त्यावेळेस आपल्याला समजलं की याचा कर्ता कोण आहे? रावण आहे. ठीक आहे ना? रावणानं
जनकेच्या कन्येला म्हणजे जनकाची जी सुता आहे सीता तिला काय केलं, चोरलं आणि कुठे घेऊन गेला, तिचं अपहरण केलं. अपहरण शब्द आहे ना, रुहरती धातूपासूनच तयार झालं. अत्र कर्तृपदम गुप्तम म्हणजे या वाक्यामध्ये, या श्लोकामध्ये कर्ता हे पद लपलेलं आहे. गुप्त म्हणजे काय, गुप्त आहे, दिसत नाही. जे दिसत नाही ते गुप्त, लपलेलं आहे. आणि हे ज्याला जाणता येतं, ज्याला समजतं, सपंडित, तोच खऱ्या अर्थाने विद्वान मानला जाईल. कारण ज्याला बारीक गोष्टी माहिती आहेत त्याला माहिती आहे इथं राक्षसेद्य घेऊन चालणार नाही, इथं राक्षसानाम इभ्य अशा पद्धतीचा षष्टी तत्पुरुष समास घ्यावा लागेल. म्हणून ज्याला हे कळतं तो कोण आहे. आता तुम्ही लहानपणी एक कोड ऐकलं असेल, आता पुढचं जे आहे ना ते फार सुंदर आहे. लहानपणी एक ऐकलं असेल की म्हणजे भिकारी नाही तरी कागद फाडतो, आहे की नाही. भिकारी नाही तरी कागद फाडतो, पुन्हा घंटा वाजवतो, पुजारी नाही तरी घंटा वाजवतो. ऐकलं की नाही. त्याचं उत्तर काय होतं, कंडक्टर. काय उत्तर होतं त्याचं, तेच इथं संस्कृत मध्ये दिलंय. अयम न भक्तो न पूजको वा म्हणजे न हा भक्त आहे न हा पुजारी आहे, न हा भक्त आहे न पुजारी आहे, तरी पण स्वतः घंटा वाजवतो. तुम्ही बस पाहिली असेल ना, त्याच्यामध्ये घंटा वाजवतात, आहे का नाही, दोरी वडतात आणि घंटा वाजवतात. तर मग इथं त्याचा उल्लेख केलाय. म्हणजे हा भक्त नाही पुजारी नाही तरी पण घंटा वाजवतो, असा कोण आहे. ठीक आहे ना. नाद येते म्हणजे ध्वनी करणे किंवा आवाज करणे, कोणाचा, घंटेचा. धनम जनेभ्य किल याचतेयम आणि माणसाकडून पैसे पण मागतो, माणसाकडून पैसे मागतो. आणि पैसे मागणारा कोण असतो, भिकारी असतो ना, याचक भिक्षा मागतो. आणि त्याचं पुन्हा खाली खंडन केलंय, ते असं म्हटले पैसे मागतोय पण हा भिकारी नाहीये. अयम न याचक हवा न निर्धन हवा, एक तर गरीब पण नाहीये आणि भिकारी पण नाही, पण तरी पण तो काय करतो, पैसे मागतो. भक्त पण नाही पुजारी पण नाही तरी पण काय करतो, घंटा वाजवतो. असं कोण आहे, कोण आहे, कंडक्टर. मग आपल्याला त्याचं उत्तर इकडे पहा. याचे जे आहेत ना, हे जे श्लोक आहेत याचं विश्लेषण पाठीमागे संस्कृत मध्ये दिलेलं आहे, पेज नंबर 82 मध्ये. सगळ्या सुभाषिताचं विश्लेषण तिथे दिले त्यांनी. आता कंडक्टरला काय म्हणतात ते पहा. तुम्हाला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की बसला काय म्हणतात. बसला म्हणतात लोकयान. काय म्हणतात, लोकांना जाण्या येण्याचं सामान्य वाहन म्हणजे त्याला काय, लोकयान म्हणतात. आणि याला जो चालवणार आहे त्याला लोकयान चालक म्हणतात. आणि जो कंडक्टर असतो त्याला काय म्हणतात, लोकयान वाहक. वाहक आणि चालक मधला अंतर कळतो का, वाहक आणि चालक माहिती आहे ना. लोकयान वाहक. आता 2 राहिलेत, वेळ बाकी आहे का आपल्याकडे, 10 मिनिटं असतील तर होऊन जाईल. 5 मिनिटं आहेत का, ठीक आहे. जेवढं होईल तेवढं घेऊ आपण. आता दोन्ही घ्यायचे ना, फास्ट मध्ये घेऊ, तसं काय टेन्शन घेऊ नका. आता हे भोजराजाच्या दरबारामधली मांडलेली समस्या आहे. एक कोणीतरी विद्वान उठला आणि त्यांनी एवढे 4 ओळी सांगितल्या. कोणत्या, शेवटचा चौथी जी ओळ आहे ना, ही चौथी ओळ म्हणून दाखवली. ठन ठन ठटन ठन ठटठन ठटन ठ. समजलं ना, ती जी ओळ आहे ना, ठन ठन ठटन ठ ठटठन ठटन ठ, एवढीच ओळ त्यांनी म्हणून दाखवली. आणि त्याने सांगितलं ही ओळ हा श्लोक पूर्ण करा, समस्या दिली. हे जे आहे आणि अर्थ पूर्ण करा. तर मग असं म्हणतात की कालिदासाने तिथं त्या समस्येचं हे दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. ठन ठन ठटन ठन ठटठन ठटन ठ. मग त्याने उत्तर कसं दिलंय ते याच्यामध्ये श्लोकामध्ये त्याने उत्तर फार सुंदर दिले. तो म्हटला रामाभिषेके जलमाहरंत्या. रामाचा राज्याभिषेक सुरू आहे आणि पाणी आणण्यासाठी एक तरुणी गेलेली आहे. ठीक आहे ना, पाणी आणण्यासाठी तरुणी गेलेली आहे. हस्तात श्रुतो हेम घटो युवत्या. हेम या शब्दाचा अर्थ आहे सोन्याचा. हेम म्हणजे काय, सोन्याचा. आता रामाचा अभिषेक आहे की नाही, तो काय गरीबाचा आहे का, तिथं काय मातीची भांडे असणार आहेत का, सोन्याचे भांडे. ठीक आहे ना. मग सोन्याचा हंडा घेऊन कोण गेलं,
युवती गेली आणि पाणी आणण्यासाठी गेली. कशा करता? अभिषेक करण्यासाठी पाणी आणायला गेली आणि येत असताना तिचा पाय अडखळला कुठेतरी. हस्तात श्रुतो हेमघट, तिच्या हातातला तो सोन्याचा हंडा पडला आणि ती पायऱ्यावरून येत होती. पायऱ्यावरती पाय पिचकला आणि हंडा हातातून खाली सुटला, पडला. आता मला सांगा, हंडा खाली पडल्याच्या नंतर त्याचा आवाज कसा येईल? ठण 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 ठण. सोन्याचा हंडा आहे ना तो, तुम्ही पाहिला असेल. जर एखादी वस्तू तुम्ही अशी लोखंडाची वरून टाकून पहा, तांब्याची, अशी ती ठण 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 आवाज करत येतो. मग सोपान मार्गेण करोती शब्दम. शब्दम म्हणजे ध्वनी, म्हणजे आवाज, आणि सोपान म्हणजे शिडी असतात ना, ते पायऱ्या. सोपान म्हणजे काय? पायऱ्या. सोपान म्हणजे पायऱ्या. सोपान मार्गेण म्हणजे पायऱ्याच्या मार्गाने, पायरी. त्या पायरीवरून तो जो हंडा होता तिच्या हातातला, तो आदळत आदळत खाली आला, आहे की नाही? मग त्या हंड्याने कसा आवाज केला? ती शेवटची बोल, ठण ठण ठठण ठण ठठठण ठठण ठण. पाठ करा. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्तात सुतो हेमघटो युवत्या सोपान मार्गेण करोति शब्दम ठण ठण ठठण ठण ठठठण ठठण ठण. मनावर ठण ठण ठठण ठण ठठठण ठठण ठण. कोण म्हणते? एका एका शब्दाचा उल्लेख करा, हे करा, उच्चार घरी गेल्यानंतर. ठण ठण ठठण ठण ठठठण ठठण ठ. 2 2 3 3 म्हणा. मग हळूहळू 6 अक्षर घ्या आणि मग पूर्ण ओळ घ्या. कळाली समस्या तुम्हाला? समस्या काय होती? ठण ठण ठठण ठण ठठठण ठठण ठ. एवढंच श्लोक दिला, एवढी ओळ दिली आणि सांगा पूर्ण करा. आता तुम्हाला जर दिली असती हे पूर्ण करा, तर आपल्याला 10-5 जन्म घ्यावे लागले असते, तरी आपल्याला पूर्ण करता आले असते. पण कालिदास होता ना. आता थोडस लेडीज कडे थोडस लक्ष दिलं इथं. 82 पेज नंबरवर 2 बाया भांडतात ना, तसं पार्वतीचं आणि लक्ष्मीचं हे भांडण आहे. म्हणजे असं समजू नका फक्त सामान्य माणूस, देवात पण भांडणं होतं. मग त्या 2 देवींचे भांडणं आहेत. कसे भांडणं आहेत? कशावरून भांडणं आहेत? नवऱ्यावरून. भांडणाचा विषय काय आहे? हा, आता पहा, इकडचं मला माहिती नाही, पण खेड्यापाड्यात असं होतं आणि बहुधा शहरात पण होतच असेल, कारण सगळीकडे माणसं सारखेच असतात. ज्यावेळेस 2 स्त्रिया एकत्र येतात ना, त्यावेळेस जोपर्यंत त्यांच्यामध्ये सभ्यता आहे तोपर्यंत ठीक आहे. परंतु एकदा त्यांचं बिनसलं ना, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडीशी हे झाली, कटुता निर्माण झाली, त्यावेळेस मग त्यांचे शब्द पाहिजे, त्यावेळेस त्यांच्या बोलण्याची हे पाहिजे. आणि या गोष्टीचं मी चांगलं निरीक्षण करतो बरं, आणि मी पाहिलंय. पहा, आता इकडे पहा, तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या, नंतर हा श्लोक तुम्हाला कळेल. आणि विशेष करून स्त्रिया ज्या एकमेकाला बोलतात ना, ज्या विशेष करून लग्न झालेल्या, त्या बोलतात नवऱ्यावरून. म्हणजे ही तिच्या नवऱ्याला नाव ठेवते आणि ती त्याच्या नवऱ्याला नाव ठेवते. आता जगातली कोणतीही स्त्री नवऱ्याला चांगली बोलत नाही, परंतु दुसऱ्या स्त्रीने आपल्याला नवऱ्याला बोललेलं ती सहन करत नाही. म्हणजे आपण स्वतः नवऱ्याला काही बोललं तरी, पण दुसऱ्या स्त्रीने नवऱ्याकडे एक शब्द सुद्धा बोलला, भलाही तो कसाही का असा ना, पण दुसऱ्या स्त्रीचं ते ऐकून घेत नाही. मग आता लक्ष्मी आणि पार्वती यांच्या दोघीमध्ये आपापल्या नवऱ्या संबंधात जे काही भाषण झालंय, जे काही संभाषण झाले, ते एक विनोदात्मक पद्धतीने आपल्या समोर आलेलं आहे. ते पहा. पहिल्यांदा टोचून बोलते कोण? लक्ष्मी. आता पहा, हे शब्द लक्षात ठेवा. पहिल्यांदा कोण बोलते? लक्ष्मी म्हणते भिक्षुक को असती. कुणाला? पार्वतीला म्हणते. पार्वतीला काय म्हणते? संवाद कुणाचा आहे हा? पार्वती आणि लक्ष्मी कुठेतरी भेटल्या, कुठेतरी लग्नाला वगैरे कुठेतरी पार्टीमध्ये भेट झाली असेल, आहे की नाही? दोघी एकमेकींना भेटल्या आणि भेटल्याच्या नंतर ती म्हटली आज तू एकटी झाली. महादेव म्हणजे भिक्षुक व असती. आता तिच्या बोलण्यात व्यंग आहे, तो भिकारी कुठे गेला? आता तुम्हाला भिकारी म्हणण्याचं कारण काय? शंकराला तुम्ही पाहिलं असेल, अंगावर कपडे आहेत का? व्याघ्र चर्म घातलेलं आहे, अंगाला राख लावलेली आहे. असं कोण असतं? भिक्षूच असतो ना. ते पहा तुम्ही, फिरणारे असतात भिक्षू, असे राख वगैरे लावून फिरतात. म्हणून ही टोचून बोलते लक्ष्मी. कुणाला? काय म्हणते ती? व म्हणजे कोठे.
म्हणजे तुझा नवरा कुठे आहे, तो भिकारी कुठे आहे. बघा भाषा कोणती आहे, भाषेचं लेवल कोणती आहे पहा. तो तुझा भिकारी कुठे गेला, तो भिक्षू कुठे गेला. आता पार्वती काय सामान्य नाही ना, ती काहीतरी उत्तर देणारच नाही. आता पार्वती काय म्हणते पहा, याच्या मागे एक तुम्हाला सुरुवातीला कळणार नाही. ती म्हणते बलेर मखे, एवढेच दोन शब्द वापरते, बलेर मखे, बलेर मखे. आता हे तुम्हाला कळणार नाही, याच्या मागे एक स्टोरी आहे. भगवान विष्णू म्हणजे लक्ष्मीचे पती. आता हे पण लक्षात ठेवा, याचे पती कोण आहेत आणि हिचे पती कोण आहेत. आता हे गरीब आहेत बिचारे कोण, आणि हे त्याला ऐश्वर्य संपन्न वैकुंठात राहणारे, मोठ्या मोठ्या बंगलात राहणारे आहे ना, समजते ना. आता ही काय म्हणते, भिक्षुक असते, तो भिकारी कुठे गेलाय. आता पार्वती तिला प्रत्युत्तर देते, ती म्हणते बलीच्या यज्ञात भीक मागायला गेलाय. आता कथा अशी आहे, बलीच्या यज्ञात विष्णू गेला होता वामन रूप घेऊन बळीकडे भूमी मागण्यासाठी, जमीन मागण्यासाठी, आहे का नाही. मग तिने तिचाच पॉइंट तिच्यावर उलटवला, भिकारी माझा नवरा नाही, तुझा नवरा आहे. तो बळीच्या दरवाजात भीक मागायला गेला होता. कुठे गेला होता, बळीच्या यज्ञात. मख म्हणजे यज्ञ, मख म्हणजे काय, यज्ञ. फार सुंदर आहे, थोडस आस्वाद घ्यायचा. यज्ञ, बळीच्या यज्ञामध्ये गेलाय कोण, महादेव नाही, विष्णू गेलाय बळीच्या यज्ञात. ही काय, हिने विचारलंय का महादेव कुठे, ही म्हणली भिकारी कुठे गेलाय. मग हिचा पण नवरा सोबत नाही ना, कुणाचा, लक्ष्मीचा. ती म्हणते भिकारी गेला बळीच्या दरवाजात, बळीच्या यज्ञामध्ये काय करायला, भीक मागायला गेलाय. समजते ना. आता पार्वतीची भाषा थोडीशी बदलली. आता पार्वती काय म्हणते, सॉरी लक्ष्मी काय म्हणते. आता लक्ष्मी म्हणते बरं ठीक आहे, तुला राग आला ना, पशुपती कुठे आहेत सांगा. पशुपतीनाथ नाव ऐकलंय ना, पशुपती भगवान शंकराचे एक नाव आहे. पशुनाम पती, पशु म्हणजे प्राणी, संपूर्ण प्राणी, त्यात मनुष्य आले, पशु आले, सगळे आले. या सगळ्यांचा जो मालक आहे तो कोण, पशुपती, असा अर्थ आहे. परंतु आता इथं ही काय म्हणते, तुझा तो पशुपती, पशुपती कुठे आहे. पशुपती म्हणजे काय, जनावरचा मालक असा अर्थ झाला त्याचा. पशुपती म्हणजे तिला त्याच्यात व्यंग करायचंय. पशुपती किम नास्ती, हा पशुपती. ती काय म्हणते, आता जर को असती शब्द इथं पण लावा, म्हणजे तुझा तो पशुपती कुठे, म्हणजे जनावराचा मालक, म्हणजे गुराखी म्हणतो ना आपण त्याला, समजलं ना. पशुपती या शब्दाचा अर्थ आहे प्राण्यांचा मालक. परंतु ही टोचून बोलताना काय म्हणते, तुझा तो पशुपती कुठे गेलाय, म्हणजे तो गुराखी कुठे गेलाय. पशुपती कोण असतो, जनावरांच्या मागे चालणारा गुराखी, ठीक आहे ना. मग आता पार्वती आहे ना, ती शेवटी ती तिला प्रत्युत्तर देते. तो जो पशुपती आहे ना, तो गोकुळामध्ये जनावर चारायला गेलाय. गोकुळात कोण जनावर चालत होते, पशुपती कोण होता मग, कृष्ण. समजलं का. मग आता किम अस्ति असौ गोकुले, तो गोकुळात नाही का असं विचारते, प्रतिप्रश्न करते. म्हणजे तू ज्याला पशुपती म्हणते, तू गोकुळात दिसला नाही का तुला, म्हणजे गोकुळात कोण होतं, कृष्ण. विष्णूचाच रूप कोण आहे, कृष्ण. किम नास्ति, किम नास्ति असौ, असौ आणि शेवटी काय आहे, गोकुले, गोकुले. आता भांडण थोडस मिटत आल्या. पहिल्यांदा डायरेक्ट भिकाऱ्यावर होते, आता थोडस पशुपतीवर आले. आता तिसरं जे आहे, आता शेवटी लक्ष्मीचा पण काही स्वाभिमान आहे ना, तिचं बोलणं एकदम बंद पडलं नाही पाहिजे. मग ते थोडस लेवल कमी करते. ती म्हणते मुग्धे पन्नग भूषण, म्हणजे तो पन्नग भूषण, मुग्धे म्हणजे हिला म्हटलं पार्वतीला मुग्धे. पन्नग भूषण कुठे आहे, मग जाऊ दे, तुला राग आला भिक्षू म्हटल्याचा, तुला राग आला पशुपती म्हटल्याचा. आता मला सांग पन्नग, पन्नग म्हणजे नाग, पन्नग म्हणजे काय. आता याच्यात पुढे लिहू का, पहिल्यांदा पशुपती लिहिलं, इथं पन्नग भूषण विशेषण. पन्नग भूषण विशेषण कोणाचं आहे मग, पशुपती आणि भिक्षू, ठीक आहे ना. पन्नग भूषण, पन्नग भूषण म्हणजे काय, भूषण म्हणजे अलंकार, भूषण म्हणजे काय, आभूषण शब्द वापरतो ना, तेच भूषण शब्द. भूषण म्हणजे अलंकार, म्हणजे सापाचा अलंकार ज्याने गळ्यात घातलाय. आता चांगलं आहे काय, साप गळ्यात घालणं चांगलं दिसतं का ते,
पण ती टोचून बोलते. साप जेने गळ्यात लटकवलाय तो तुझा नवरा कुठे गेलाय? समजतंय ना? कोण म्हणते? पार्वती म्हणते, सॉरी लक्ष्मी म्हणते. लक्ष्मी म्हणते सखी सदा शेतेच तस्य उपरी. आता पार्वतीनं तिला पुन्हा उत्तर दिले. तू जे म्हणतेस ना पन्नग भूषण कुठे आहे, तू तर सतत त्या सापावर झोपलेलाच असतोय. सापावर कोण झोपलेलं आहे? तुम्ही पाहिलं असेल विष्णूचा फोटो असं शेषशायी आहे आणि त्याच्यावरती विष्णू विराजमान आहे. आता हिनं तिच्यावर डाव मारायला पाहिला, म्हणजे तिला टोचून बोलायला गेली की तुझा तो साप गळ्यात घेऊन फिरणारा कुठे गेला? ही म्हणते तो सापावर बसणारा तर तिथं वैकुंठात नाही का, त्या क्षीर समुद्रामध्ये नाही का? कोण म्हणताय? हा, शेते म्हणजे झोपतो, तस्य उपरी म्हणजे त्याच्यावर. कशावर? त्या सापाच्या सिंहासनावर झोपतो. आता पहा, आर्ये मुंच विषादम आशु. जर जाऊ दे, सोडून दे. मुंच म्हणजे काय? सोड हे विषय, हे सोडून दे. तुला आता राग आलाय, हे बाकीचं सोडून दे. आता मला एवढं सांग, तुझा तो विष खाणारा कुठे गेला? विष अद अत्ती म्हणजे खाणे. विषादम आशु. आशु म्हणजे लवकर. आशु म्हणजे काय? मला लवकर सांग, तुझा तो विष खाणारा. आशु म्हणजे लवकर आणि विषाद म्हणजे विष खाणारा. तुम्हाला माहितीये, कथा माहितीये तुम्हाला? समुद्र मंथन झालं, त्यातून विष निघालं. सुरुवातीला विष कोणाला दिलं गेलं? महादेवाला. ते विष त्यांनी पचवलं, त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. विषाद म्हणजे काय? विष खाणारा. आता पार्वतीने काय उत्तर दिले ते पाहू आपण. ती काय म्हणते? हे आर्य म्हणजे ए बाई. आर्य म्हणजे काय? ए बाई. मुंच म्हणजे सोडून दे, भांडत बसू नको. तो विष खाणारा कुठे गेला तेवढं मला सांग. हे सब शब्द समजलेत का? विषादम, विष आदम, आशु. आशु म्हणजे काय? लवकर. लवकर सांग तो विष खाणारा कुठे आहे. आता इकडे पहा, आता थोडस वेगळं बोलते. कोण बोलते? पार्वती वेगळं बोलते. ती म्हणते कमले. कमले म्हणजे कमला हे लक्ष्मीचं एक नाव आहे. हे कमले नाहम प्रकृत्या चला. मी तुझ्यासारखी चंचल स्वभावाची. लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे. असं म्हटलं जातं की लक्ष्मी एका जवळ टिकत. आज याच्याकडे पैसा आहे, उद्या दुसऱ्याकडे जाईल, म्हणून संपत्तीचा गर्व करू. लक्ष्मी एका जवळ थांबत नाही, म्हणून ही तिच्यावर टोमणा मारते. कोण? पार्वती. हे कमले नाहम प्रकृत्या चला. प्रकृती म्हणजे स्वभाव. प्रकृती म्हणजे काय? स्वभावाने तुझ्यासारखी मी चंचल नाहीये. आता वर्णावर बोट टाकताय ना, स्वभावावर मी तुझ्यासारखी चंचल नाहीये. च इत्थम वै गिरिजा समुद्र सुतयो संभाषणम पातुवह. इत्थम, आता इथं त्यांचं भाषण संपतं. ठीक आहे ना? शेवट कुणी केला? पार्वतीने केला, आहे का नाही? ही काय म्हटली? लवकर सांग. ही काय म्हणते? लवकर सांग की तुझा तो विष खाणारा कुठे गेलाय. आता लवकर काम हे चंचल माणसाचं असतं ना. लवकर दे, लवकर खा, लवकर चला, हे चंचल माणसाचं काम आहे. पार्वती म्हटले तुझ्यासारखी चंचल स्वभावाची मी नाही, मी सांगायला मोकळी नाही. अशा पद्धतीचा दोघींमधला संवाद आहे आणि तो संवाद आपल्या सगळ्यांचं रक्षण करू, असं शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं. काय सांगितलंय? च इत्थम. इत्थम म्हणजे या प्रकारचा. वै गिरिजा समुद्र सुतयो. समुद्र सुता म्हणजे कोण? समुद्र सुता. असं म्हणतात की लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला. समुद्रातून जे 14 रत्न निघाले ना, किती रत्न निघाले? जेवढे काही रत्न निघाले त्या रत्नातलं एक रत्न म्हणजे लक्ष्मी आहे. समुद्र सुता म्हणजे काय? लक्ष्मी. आणि गिरिजा, गिरी म्हणजे पर्वत. जी पार्वती तिला हिमालयाची कन्या म्हटलं जातं. हिमालयाची कन्या आहे नाही. मग गिरिजा म्हणजे हिमालयाची जी पुत्री आहे तिला काय म्हटलं जातं? गिरिजा. कळालं का? मग गिरिजा म्हणजे काय? पार्वती. अशा पद्धतीने या दोन मोठमोठ्या स्त्रियांतील हा काय आहे? संवाद आहे. च इत्थम म्हणजे या प्रकारचा. गिरिजा समुद्र सुतयो. आता तुम्हाला माहितीये षष्टी द्विवचन आलंय. गिरिजा आणि समुद्र सुता यांच्या दोघींचं काय आहे? संभाषणम. यांच्या दोघीतलं जे संभाषण आहे. आता खरं याला संभाषण म्हणता येईल का? चांगलं बोल नाही का त्यांच्यातलं?
ठीक आहे, देवतांचं आहे ना ते, त्याच्यामुळे संभाषण म्हटलंय. संभाषणम वह पातू. वह म्हणजे आम्हा सर्वांना काय करावं, त्याने रक्षण करावं. काय करावं? पातू या शब्दाचा अर्थ आहे रक्षण करू. पातू म्हणजे काय? अशा पद्धतीने चित्रकाव्य आज इथं आपले संपलेलं आहे. घरी गेल्यानंतर पाठ करा. जर तुम्हाला उच्चार व्यवस्थित समजले नसतील तर क्लास झाल्यानंतर 5 मिनिटं थांबा, तुम्हाला मी ते श्लोक सगळे आपण एका पाठोपाठ म्हणू. जर इथं नसलं जमेल तर घरी जा. घरी गेल्याच्या नंतर दीक्षा ऍप उघडा. दीक्षा ऍप मध्ये तुम्ही जाऊन ते तुम्हाला श्लोक त्याच्यात म्हणून दाखवतात, किंवा मग युट्यूबला सर्च करा, ते तुम्हाला श्लोक म्हणून दाखवतात. काही करा, परंतु ते श्लोक पाठ करा. 3 कविता तुम्हाला पाठ करायच्या, सुक्ती सुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्य. हे जर तुम्ही पाठ केलं तर तुमचे 6 मार्क आता तुम्ही खात्यामध्ये ऍड झाले तुमचे. समजते? ठीक आहे, याच्यावरचा अभ्यास पण पूर्ण करा दिलेला असेल. ओके.